धनुराशीचा काळ नक्कीच संघर्षाकडून परिवर्तनाकडे जाणार आहे का, की अजून काय पुढं असेल? कारण की सध्या कर्क राशीमध्ये गुरु जो तुमच्याच राशीचा स्वामी आहे, मंगळ मेषेतून जात आहे. शुक्र आणि गुरु यांची एक चांगली युती झालेली आहे. तर याचा धनुराशीवर वेगळा आणि संमिश्र परिणाम मला जाणवत आहे. कसं आहे की आयुष्य आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये किंवा पूर्वीसारखं जगणंही तुमचं राहिलेलं नाहीये. काहींना कसं झालंय की करिअरमध्ये अपेक्षित गती मिळालेली नाहीये आणि काहींच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या. काही जणांना नक्कीच नातेवाईकांमध्ये नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि काहींना कसं झालं की मानसिकदृष्ट्या सतत कुठेतरी एक अदृश्य दबाव आहे असं वाटतं. आणि याचबरोबर मीन राशीतला शनी आहे ना, तो कुटुंब, मानसिक शांतता, भावनिक सुरक्षितता ह्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा द्यायला भाग पडतोय. आणि तुम्हाला सारखं असं वाटत राहिलं की सगळं असूनही मनाला काही समाधान नाहीये. म्हणून तुम्ही ठीक आहे, बरंच काही प्रयत्न केलेला आहे कुटुंब, जबाबदाऱ्या सांभाळण्याचा, पण आयुष्य कुठंतरी तुम्हाला अडकून पडल्यासारखंच वाटतंय. लक्षात घ्या, हा काही योगायोग नसणार आहे, कारण की चतुर्थ भावातला शनी अनेक वेळा व्यक्तीला मानसिकदृष्ट्या अधिक मॅच्युअर बनवतो, तशी परिस्थिती निर्माण करतो. आणि आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात होऊ शकते. ती कशी होईल? आता कर्केतला गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी, पण तो अष्टम भावातून गोचर करतोय ना. आणि इथं गुरु जो आहे ना, तो असा आरामदायक मानला जात नाहीये. पण प्रत्येक अष्टम भावातला गुरु हा वाईटच असेल असं पण नसतं ना, कारण अष्टम भाव हा परिवर्तन, गुप्त सत्य, जीवनातलं मोठं वळण, वारसा, संशोधन ह्या गोष्टींचा तो भाव आहे. म्हणून हा काळ कसं झालेलं आहे की परिवर्तन घडवेल, पण कुठेतरी खोलवरती तो घडवून आणेल. ते परिवर्तन कधी कधी काही जणांना जाणवत नाही. तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, जुन्या भीतींवर तुम्ही मात करताल, आर्थिक नियोजनाकडे थोडं गांभीर्याने पाहताल आणि अध्यात्माकडे तुम्ही वळणारच आहात. आता हे लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला नव्याने आता ओळखायला सुरू करणार आहात. कसं आहे, अजून एक 29 तारखेपर्यंत मंगळ पंचम भावातच आहे. त्यामुळं काय करतो, तो आत्मविश्वास वाढवतो. नवीन योजना तुम्हाला याच्यामध्ये सुचतील. काही जणांना कुठेतरी नोकरी बदलावी असं वाटेल. ठीक आहे, क्रिएटिव्हिटी वाढते आणि परिस्थितीवर मात करण्याची शक्ती हा मंगळ देईल. आणि कसं असतं, या काळामध्ये उतावळेपणा पण जास्त होतो. जोखीमपूर्ण तुम्ही गुंतवणूक करता, भावनेच्या भरामध्ये कुठेतरी निर्णय घेता आणि आर्थिक नुकसान करून घेतात. आता गुरु आणि शुक्र अष्टम भावात आलेत म्हणजे लक्षात घ्या, परिस्थिती जरा थोडी रोचक झालेली आहे. कारण की गुरु आणि शुक्र दोघेही इथं असल्यामुळे, 8व्या भावात असल्यामुळे जुन्या अडचणींचं कुठेतरी निराकरण होईल. काहींना अडकलेले पैसे मिळतात, काहींना वारसाविषयक जे प्रश्न असतात ना ते पण सुटतात. काही जणांच्या कर्जाची जी गोष्ट असते ती पण कुठेतरी पुनर्रचना होती. हे कर्ज फेटून दुसरं घेणं किंवा कुठंतरी दोघांचा समतोल साधणं, ठीक आहे, पण परंतु त्याच वेळी अचानक खर्च देखील वाढू शकतो बरं का. म्हणून वास्तव काय सांगतो तुमच्या बाबतीत, की ह्या काळात एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा काळ चमकदार नसणार आहे, पण आतून तर बदल घडवून आणेल ना तुमच्यात. इतर काही राशींप्रमाणे लगेच मोठे यश, मोठी प्रमोशन किंवा झपाट्याने काही प्रगती होणार नाहीये. थोडं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सध्याच्या काळात तरी. ह्या गोचरीचा मुख्य संदेश असा आहे, जे तुटलेले आहे ते तुम्हाला आता फक्त पुढं कुठेतरी बांधायचं आहे आणि जे समजलं नाही ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि जे अडकलेले आहे ते हळूहळू पुढं मग सरकू शकेल. आणि धनुराशीसाठी मी सुरुवातीला सांगतो, सर्वात महत्त्वाचं, आयुष्यातील काही महत्त्वाच्या अध्यायांचा शेवट हा काळ आहे आणि नवीन अध्यायांची सुरुवात पण आहे. म्हणजे आता आपण पुढे बघूया, नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कुटुंब, विद्यार्थी जीवन किंवा काही उपासना या आपण आता पुढील व्हिडिओमध्ये चर्चेला घेऊया. सर्वप्रथम लक्षात घ्या, बऱ्याचशा लोकांचा महत्त्वाचा भाग आयुष्यातला नोकरी, करिअर, व्यवसाय असतो. कसं आहे, व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुम्ही गेली काही वर्ष अपेक्षेप्रमाणे सोपी घालवली नाहीत असं तुम्हाला वाटलं, तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत घेतलेली आहे. नोकरीत अस्थिरता होती, काहींना वरिष्ठांशी मतभेद झाले, काहींना सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे मानसिक थकवा जाणवला आहे. बरेच जण तर नाईलाजानेच नोकरी करतात आणि मनावरचा ताण वाढवून घेतात. परिणाम काय होतो की आत्मविश्वास डळमळीत होतो ना. म्हणून आता काय बदलेल, 8व्या भावातून जाणारा गुरु आणि शुक्र अनेक वेळा जीवनात पडद्यामागे काम करतात, समोर काही दाखवत नाहीत. याचा अर्थ कसा आहे, संधी येतील पण त्या नेहमी स्पष्ट स्वरूपात दिसतील असे नाही ना. म्हणून कसं आहे, काहींना अचानक नवीन नोकरीची संधी पण येऊ शकते.
आणि जुन्या संपर्कातून काहीतरी लाभ मिळतात. पूर्वी केलेल्या कामाचे मात्र फळ मिळेल. आणि कसं असतं की परदेशाच्या संबंधित काही काम असेल, संशोधन असेल किंवा टेक्निकल असेल, ह्याच्यामध्ये तुमची प्रगती दिसेल बरं का. अनेकांना असं वाटेल की ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात थोड्या पूर्णच मला संपलेल्या वाटतायत ना, त्या पुन्हा सुरू होऊ शकतात. तसंच काही नोकरी करणाऱ्यांसाठी पण कसं आहे, नोकरीमध्ये तर तुम्हाला अडचणी आहेत, पहिल्यापासून आहेत. तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं गेलेलं आहे आणि तुमची प्रगती बघून इतरांना तो त्रास झालेला आहे, हे पण नक्की खरं आहे. हां, पण नवीन जबाबदारी येतील, थोडंसं काय होतं, अचानक बदली पण होऊ शकते तुमची. तुम्ही सध्या सरकारी नोकरीत असाल किंवा प्रायव्हेटमध्ये असाल तर काही जणांचे बदलीचे पण इथं योग आहेत. आणि सुरुवातीला हे बदल ठीक आहे, थोडे तुम्हाला त्रासदायक वाटतील, पण पुढे जाऊन त्यातूनच तुम्हाला एक चांगली संधी निर्माण होईल ना. याचबरोबर कसं आहे की व्यवसाय करणाऱ्यांसाठी थोडं एक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कसं आहे, मंगळ पंचम भावात असल्यामुळे तुम्हाला नवीन कल्पना सुचतात, नवीन प्रोजेक्ट्स, डेव्हलपमेंट हे विचार सारखे मनात येतील हो. पण 8व्या भावातला गुरु एक इशारा देखील देतो बघा. तो काय, प्रत्येक कल्पना ही फायदाच मिळवून देणारी असते असं नाही आहे ना. म्हणून मोठी गुंतवणूक करू नका. सध्या तर पार्टनरशिपच्या नादी लागू नका. कर्ज घेऊन विस्तार करण्याच्या पण भानगडीत पडू नका आणि अंदाजावरती आधारित निर्णय घ्यायचे नाही आहेत. त्यामुळे ह्या काळात विशेष काळजी घ्यावीच लागतील. कसं होतं की अष्टम भावाचा संबंध अचानक बदलांशी असतो बघा. म्हणून काही लोकांच्या करिअरमध्ये नक्कीच अचानक राजीनामे येतात, अचानक नवीन ऑफर येते किंवा कंपनीत काहीतरी पुनर्रचना होते, तुमच्या प्रोफाईलमध्ये पण चेंजेस होतात. ठीक आहे, काही घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की 8वा भाव काही अनेक वेळा काहीतरी संपवतो असं नाही आहे ना, पण त्याचवेळी नवीन सुरुवातीची तयारी देखील असते. तसंच काही आर्थिक बाजू ज्या असतात ना, गुरु आणि शुक्र काय करतात, अष्टम भावात असल्यामुळे आर्थिक बाबतीत मिश्र परिणाम दाखवू शकतात. कसं होतं की काहींना अडकलेले पैसे मिळतात, म्हणजे जसं काही विमा असेल, वारसा असेल किंवा काही जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळतात आणि जोडीदाराच्या उत्पन्नातून पण मदत होत असते ना. पण त्याचवेळी लक्षात घ्या, अचानक खर्च मी जसं म्हणालो सुरुवातीला ते पण होतात, जसे की वैद्यकीय खर्च असतो, घरगुती जबाबदाऱ्या वेगळ्याच निघतात ज्या तुम्ही प्लॅन केलेल्या नसतात. यामुळे काय होतं, थोडासा आर्थिक दबाव काहींच्या बाबतीत निर्माण होईल, सगळ्यांच्या बाबतीत होणार नाही. पण सर्वात मोठी चूक ह्या ठिकाणी कोणती असू शकते की ह्या काळात लवकर श्रीमंत होण्याचा मोह काही जणांना होऊ शकतो. आणि मंगळ पंचम भावात असल्यामुळे काय होतं, मग काही लोक, मी सगळे म्हणत नाही बरं का, ते आता ज्या त्या व्यक्तीच्या पत्रिकेवर अवलंबून असतं, सट्टा, जुगार किंवा अफवांवरती आधारित निर्णय घेतात आणि त्याच्यामुळे मग त्यांचं फार मोठं नुकसान होतं आणि लवकर परतावा मिळेल अशा कुठल्या तरी स्कीममध्ये ते स्वतःला ट्रॅप करून घेतात. गुरु, शुक्र, शनी यांचा संयुक्त संदेश काय आहे, जुन्या समस्या आहेत पण त्यांच्याकडे थोडं वेगळ्या दृष्टिकोनाने पहा ना तुम्ही. आणि शुक्र काय सांगेल, घाईत नाही पण तुम्ही समतोल राखून निर्णय घ्या ना. आणि शनी सांगेल तुम्हाला जे टिकणार आहे तेच तुम्ही उभा करा. म्हणून सुरुवातीला मला असं म्हणू वाटतं की करिअरच्या बाबतीतच व्यवसायात काय बाहेरून मोठी चमक सध्या तर दिसणार नाहीये, पण काही जुने प्रश्न जे आहेत ते सुटतील आणि काही नवीन संधी तुम्हाला व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये पण मिळतील. आणि तसे तुम्हाला परिवर्तन पण आता स्वीकारावं लागेल, कारण हा वेळ जो आहे तो काही वेगाने तुमची प्रगती होऊ देणार नाहीये, पण हळूहळू आणि जास्त फायदेशीर प्रगती करून देणारा तो सुरुवातीचा काळ आत्ता सुरू झालेला आहे जून महिन्यामध्ये. तसंच काही कुटुंब, वैवाहिक जीवन, नातेसंबंधामध्ये पण धनुराशीची काही फारशी वेगळी परिस्थिती नाही आहे. ठीक आहे, तरी तुम्ही मानसिक शांतता टिकवण्याचा फार प्रयत्न केलेला आहे, मान्य करावंच लागेल. कारण की धनुराशी ही वेगळ्या आपण म्हणूया असं की मानसिक बंधन योगात अडकलेली आहे. मानसिक बंधन हा व्यक्तीला कुठंच मुक्तपणे विचार करू देत नाही, सतत काही ना काहीतरी तो दबावामध्ये ठेवत असतो. तसंच सध्या धनुराशीच्या बाबतीमध्ये आहे. काय होतं की मग अशा वेळेस थोडं कुटुंबात बदलाची सुरुवात होते, कारण 8व्या भावातला गुरु आणि शुक्र अनेक वेळा काय होतं, नात्यांच्या मुळाशी जाऊन काम करतात. म्हणूनच काय होतं की ह्या काळात वरवरचे संबंध टिकणार नाहीत बरं का. खरे जे संबंध आहेत तेच टिकून राहतील, खरं प्रेम असेल तेच टिकेल, जुने गैरसमज दूर होतील आणि मनमोकळेपणाने संवाद पण होतील, कुटुंब पण थोडंफार एकत्र येतं, मालमत्ता किंवा आर्थिक विषयांवरती पण निर्णय होतात. अशा घडामोडी ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला आयुष्यामध्ये जरा मोकळी देतील. कारण अष्टम भावात, 'न' जे गोचर होत आहे ना, ते मनावरचा दाण एकदम कमी करतो. 8व्या भावात, 'न' जे गोचर होत आहे ना, ते मनावरचा दाण एकदम कमी करतो. 8व्या भावात, 'न' जे गोचर होत आहे ना, ते मनावरचा दाण एकदम कमी करतो. 8व्या भावात, 'न' जे गोचर होत आहे ना, ते मनावरचा दाण एकदम कमी करतो. 8व्या भावात, 'न' जे गोचर होत आहे ना, ते मनावरचा दाण एकदम कमी करतो. 8व्या भावात, 'न' जे गोचर होत आहे ना, ते मनावरचा दाण एकदम कमी करतो. 8व्या भावात, 'न' जे गोचर होत आहे ना, ते मनावरचा दाण एकदम कमी करतो. 8व्या भावात, 'न' जे गोचर होत आहे ना, ते मनावरचा दाण एकदम कमी करतो. 8व्या भावात, 'न' जे गोचर होत आहे ना, ते मनावरचा दाण एकदम कमी करतो. 8व्या भावात, 'न' जे गोचर होत आहे ना, ते मनावरचा दाण एकदम कमी करतो. 8व्या भावात, 'न' जे गोचर होत आहे ना, ते मनावरचा दा
त्यासाठीच ते परिवर्तन असतं तुमच्या आयुष्यात. ह्या अष्टम भावातल्या गुरु शुक्र युतीचा संबंध वैवाहिक जीवनातील खोल भावनिकता ह्याच्याशी जोडलेला गेलेला आहे. अष्टम भावातल्या गुरुचा संबंध जो आहे ना, तो वैवाहिक जीवनाशी सखोल जोडला गेलेला असतो. काय होतं, काही जोडप्यांना मग एकमेकांच्या भावना थोड्या जास्त समजतात, आर्थिक नियोजन ते एकत्र पण करतात, भविष्याबद्दल गंभीर चर्चा पण थोडी करतात. नात्यात काही जुन्या तक्रारी असतात ना, त्या मात्र जोडप्यांच्या समोर येतात आणि सुरुवातीला काही चर्चा ठीक आहे अस्वस्थ करणाऱ्या वाटू शकतात, पण अनेक वेळा नाते मजबूत होण्यासाठी सत्याला सामोरं जाणं आवश्यक असते ना. तसंच काही अविवाहित लोकांसाठी आहे बरं का. थोडासा वेगळा काळ आहे जे धनुराशीचे आहे. हा काळ फक्त लक्षात घ्या प्रेमात पडण्याचा नाही, कारण कसं आहे, खरोखर कोणासोबत आयुष्य घालवायचं आहे याचा गंभीर विचार करण्याचा असू शकतो. काहींना काय होतं की अचानक व्यक्ती भेटू शकते, काहींना विवाहाच्या चर्चा पुढे जाऊ शकतात असे वाटेल, तर काहींना कसं वाटतं की जुन्या नात्यामध्ये काहीतरी अंतिम निर्णय आपण घ्यावा लागेल. म्हणून काय आहे की पंचम भावातला जो मंगळ आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं आकर्षण वाढणं ह्या गोष्टी घडतात, नवीन ओळखी होऊ शकतात, भावना ज्या असतात ना नात्यांमधल्या त्या तीव्र होतात. पण मित्रांनो लक्षात घ्या, सावधगिरी फारच आवश्यक आहे. मंगळ अनेक वेळा भावनांपेक्षा आवेग वाढवतो. म्हणून केवळ कसं आहे, आकर्षण आणि दीर्घकालीन सुसंगतता ह्यामधून तुम्ही फरक समजून घेणं फार गरजेचं आहे. तसंच मुलांच्या बाबतीमध्ये ज्यांना संतती आहेत त्यांच्यासाठी पंचम भावातला मंगळ काही वेळा चिंता आणि अभिमान दोन्हीही देतो. काही पालकांना मुलांचे शिक्षण, करिअर किंवा भविष्यासाठी आर्थिक धावपळ करावी लागेल बरं का. आणि अनेकदा काही मुलांच्या यशामुळे आनंद आणि समाधान पण मिळेल, कारण पंचम भावातला मंगळ आहे ना. मग काळजी कुठली घ्यावी, की ह्या काळात सर्वात मोठी चूक म्हणजे मनातील गोष्टी दाबून ठेवणं. तुम्ही आर्थिक प्रश्नांवरती संवाद टाळता, संशय कुठेतरी वाढून देता आणि जुन्या जखमा पुन्हा पुन्हा करून काढता. म्हणून लक्षात घ्या, अष्टम भावातला गुरु अनेक वेळा उपचार करतो, पण त्यासाठी जखम दिसणे आवश्यक असते ना. म्हणून कसं आहे, धनुराशीसाठी हा काळ नात्यांच्या दृष्टीने परिवर्तनाचा असेल. काही नाते अधिक घट्ट होतील, काही गैरसमज दूर होतील, काही व्यक्तींना आपल्या आयुष्यातील खऱ्या माणसांची किंमत जी आहे ती नव्याने समजेल. आणि ह्या काळात तुम्हाला एक गोष्ट जाणवू शकते की जे नातं खरं आहे ते संकटातही टिकतं आणि जे टिकतं तेच खरं असतं. म्हणून संवाद, विश्वास, संयम आणि यांची साथ तुम्ही ठेवणं फार गरजेचं आहे. तसंच विद्यार्थ्यांसाठी बरं का, विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडासा मिश्र असेल पण प्रगती करणारच आहे. कारण पंचम भावातला मंगळ जिद्द देतो अभ्यासात, स्पर्धात्मक वृत्ती देतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळेल. मात्र चतुर्थ भावातला शनी थोडंसं तुम्हाला मानसिक ताण देऊन अभ्यासापासून किंवा एकाग्रतेपासून दूर नेतोय. त्यामुळे काही वेळा अभ्यास केला तर अपेक्षित परिणाम उशिरा मिळत असल्याची तुम्हाला भावना जाणवेल. तसेच उच्च शिक्षण करणारे, संशोधन करणारे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या गुरुची चांगली मदत मिळेल. त्यांना एक स्पष्टता मिळेल त्यांच्या करिअरच्या बाबतीत. फक्त लक्षात घ्या, ह्या काळात हुशारीपेक्षा सातत्य महत्त्वाचं आहे, कारण शॉर्टकटपेक्षा नियमित प्रयत्न जे असतात ना तेच मोठे यश देतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना संयम ठेवून मेहनत करायला आवडते ना, त्यांच्यासाठी हा शनी जो आहे तो खूप चांगला फळ देणारा आहे. त्यामुळे संयम ठेवा तुम्ही. आता चतुर्थातला शनी काय करतो, एकदा, दोनदा, 3 वेळा तो अपयश देतो, फेल्युअर देतो, पण पुढच्या वेळेस तो नक्कीच यश देतो. त्यामुळे तुम्ही हारू नका, थोडंसं जिद्दीला पेटून उठूनच अभ्यास करा. लक्षात घ्या, कसं आहे, धनुराशीसाठी हा काळ कसं आहे, अंतर्मनातील परिवर्तन घडवून आणतो. अष्टम भावातला गुरु शुक्र अनेक वेळा व्यक्तीला जीवनातील खोल प्रश्नांकडे पाहायला लावतो. मी नेमके कुठं चाललो आहे, माझ्या आयुष्याचा खरा उद्देश काय आहे, असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतात. म्हणून या काळात केवळ ग्रहशांतीपेक्षा मनाला स्थैर्य देणारी श्रद्धा फार महत्त्वाची आहे. आणि गुरुग्रहासाठी तुम्ही अष्टम भावातला गुरु काय करतो, आध्यात्मिक ज्ञान आणि अंतर्मुखता वाढवतो. त्यामुळे तुम्ही इथं मला असं स्पष्ट सांगू वाटतं की विष्णू सहस्त्रनामाचं पठन करा आणि श्रीमद भगवद्गीतेमधल्या तुम्ही 12व्या किंवा 18व्या अध्यायाचं पठन करा. गुरुचरित्राचं वाचन तुम्हाला शक्य असेल तर करा, पण त्यासाठी तुम्ही योग्य ते नियम आणि बंधनं पाळली पाहिजेत.
आणि मंगळासाठी मग पंचम भावातला मंगळ काय करतो, ऊर्जा आणि आवेग वाढवते. म्हणून ही ऊर्जा तुम्हाला योग्य दिशेने नेण्यासाठी हनुमान चालिसेचं पठण पण करा. 9 वेळा केले तरी चालेल. मंगळवारी तुम्ही हनुमानाचं दर्शन घ्या, तेच तुम्हाला जरा फायदेशीर ठरेल. आणि यामुळे काय होतं, मानसिक स्थैर्य आणि निर्णय क्षमता वाढण्यास मदत होते ना. उपासना, बरेचसे लोक अशा एका समजामध्ये आहेत की उपासना माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चमत्कार घडवते. असं कधी नसतं. तुम्ही योग्य मार्गाला लागत असाल, तुम्हाला योग्य बुद्धी सुचत असेल, तुम्हाला योग्य वेळी काय बोलावं हे लक्षात येत असेल, योग्य निर्णय काय घ्यायचा हे कळत असेल ना, हे सगळे उपासनेमुळून मिळालेले बळ असतात. आणि तोच खरं तुमच्या आयुष्यातला चमत्कार आहे असं तुम्ही समजायला हरकत नाही. त्यासाठीच उपासना करायची असते. आता अर्थात तुमची रासच धनु आहे, गुरुची रास आहे. एकतर तुम्ही कर्मप्रधान असाल किंवा धार्मिक गोष्टींवरती श्रद्धा ठेवून पुढे जाणारे असताल. हा धनुराशीचा धर्मच आहे. लक्षात घ्या, ह्या गोचरीचा अंतिम आध्यात्मिक उद्देश काय आहे. काही वेळा आयुष्यामधील विलंब हा नकार नसतो, तर ती योग्य वेळेची तयारी असते. आणि काही गोष्टी हरवल्यासारख्या वाटतात, पण त्या आपल्याला अधिक योग्य दिशेकडे घेऊन जात असतात. आणि धनुराशीसाठी हा काळ कदाचित वेगवान प्रगतीचा नाहीये, पण तो अधिक शहाणपण, जास्त मॅच्युरिटी, अधिक स्थिर भविष्य घडवणार आहे. आणि काही जणांना असं वाटेल की तुम्ही मागं जर काही वर्ष वळून पाहिलं तर ज्या काळाला मी संघर्ष समजत होतो ना, तो माझ्या आयुष्यातला एक सर्वात महत्त्वाचा बदल घडवणारा काळ होता, असं तुम्हाला नक्कीच जाणवेल भविष्यात सुद्धा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.